नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या धमाकेदार एपिसोडमध्ये अखेर सावीची स्मृती गेल्यानंतर ती परत आणण्यासाठी धैर्याने एक खूप मोठं पाऊल उचललेलं खरं. पण त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये सावीच्या जीवावर एक भयंकर संकट आलं आहे. नक्की काय घडलं आहे याबद्दल आपण आता पाहणार आहोत. सावीची स्मृती खरोखरच गेली आहे की ती केवळ नाटक करते आहे यावर दामिनीचा अजिबात विश्वास नसतो. म्हणूनच ती मोक्याचा फायदा घेते. जेव्हा धैर्य हॉस्पिटलमधून बाहेर पडतो, तेव्हा दामिनी थेट सावीच्या रूममध्ये घुसते आणि आतून कडी लावून घेते. तिथे सावी बिचारी लहान मुलीसारखी औषधाच्या पाकिटाला ती एक खेळण्यातली लहान गाडी समजून त्या औषधाच्या पाकिटाशी ती खेळत असते. दामिनी तिला दुरून बघत असते. दामिनी आता सावीच्या जवळ जाते आणि तिला हाक मारते. पण सावी पूर्णपणे दुर्लक्ष करते. दामिनीचा संताप अनावर होतो. ती बाजूला असलेला एक लोखंडी स्टूल उचलते आणि सावीच्या दिशेने जोरात फेकून मारते. धडाम असा भयानक आवाज होतो आणि सावी प्रचंड दचकते. तरीही ती मागे वळून न बघता भीतीने समोरची उशी घट्ट पकडून बसते. दामिनी आता सावीच्या अगदी जवळ बसते आणि रागाने तिचा छळ करत बोलते. सावी, ही सगळी तुझी नाटकं चालू आहेत. तू मुद्दाम वेळ पांघरला आहेस ना? सावी आता भीतीने थरथर कापत असते. तेव्हा दामिनी तिच्यावर दबाव टाकत थेट प्रश्न विचारते. तू नाटक करत आहेस ना? तुझ्या बाबांचा जीव कोणी घेतला हे तुला काही आठवतं आहे का? ती भीतीने थेट पाठ फिरवून बसते. दामिनी मनात विचार करते, माझा खरा चेहरा मुलासमोर आणण्यासाठी हिने रचलेलं हे नक्कीच नाटक आहे. त्यावर दामिनी सावीला अंगावर काटा आणणारी धमकी देते. मीच मारलं आहे तुझ्या बाबांना. हे जर बाहेर कोणाला सांगितलंस तर माझ्या इतकं वाईट कुणीच असणार नाही. माझं नाव दामिनी मुजुमदार आहे. जर तू माझा घात करायचा प्रयत्न केलास तर तुझ्या अख्ख्या खानदानाला एक एक करून संपवून टाकेल. आता सावी जी आहे ती भीतीने रडायला लागते आणि ओरडते, जा ना तुम्ही इथून. मला तुमची खूप भीती वाटते आहे. सावी तिथं गोंधळ घालायला लागते, जेणेकरून कोणीतरी आत येईल. हे पाहून दामिनी तिला पुन्हा धमकी देऊन तातडीने खोलीबाहेर पडते. दुसऱ्या सीनमध्ये धैर्य जो आहे तो हॉस्पिटलच्या बाहेर उभा राहून स्वतःला दोष देत असतो. तेवढ्यात तिथे नर्स येते आणि त्याला मोलाचा सल्ला देते. सावी ज्या काही अत्यंत आवडीच्या गोष्टी असतील ना, किंवा तिच्या भूतकाळाशी जोडलेली एखादी मुख्य गोष्ट असेल, ती तुम्ही तिच्यासमोर घेऊन या. ती या गोष्टी पाहिल्यावर कदाचित तिच्या मेंदूला जुन्या गोष्टी क्लिक होऊ शकतात. नर्सचा हा सल्ला ऐकताच धैर्य जो आहे त्याच्या डोक्यात आशेचा किरण चमकतो. तो तातडीने गाडी काढून थेट घरी पोहोचतो आणि कपाटातून त्याच्या लग्नाचा फोटो अल्बम बाहेर काढतो. तो विचार करतो की हे फोटो पाहिल्यानंतर सावीची स्मृती 100% परत येणार. धैर्य तो अल्बम घेऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतो. धैर्यला पाहताच सावी पुन्हा घाबरते. धैर्य तिला शांत करत बोलतो, एक मिनिट सावी, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हणून धैर्य लांबूनच त्याच्या लग्नाचे फोटो सावीला दाखवतो. फोटो पाहताच सावी एकदम अचानक अतिशय बारकाईने त्या फोटोकडे बघायला लागते. धैर्यला वाटतं की सावीला सगळं काही आठवलं आहे. पण पुढच्याच क्षणी सावी जे बोलते त्याने धैर्याच्या आशेवर पूर्णपणे पाणी फेरलं जातं. सावी अगदी निष्पापपणे त्या फोटोकडे बोट दाखवून विचारते की ही एक राजा राणीची फोटो आहेत ना? सगळ्या फोटोंमध्ये तर राजा राणीच दिसत आहे. आता सावीचे हे म्हणणं ऐकल्यानंतर धैर्य पुन्हा निराश होतो आणि निराश होऊन तो एका खांबाला डोके ठेवून तिथे बसतो आणि रडू लागतो. आता सावीजवळ नर्स उभी असते. तेव्हा सावी नर्सला विचारत असते की इथे कुणी रडत आहे का? त्यावर नर्स म्हणते, हो रडत आहे. मग सावी म्हणते की मी जर रडायचे ना, मग तेव्हा देवाकडे प्रार्थना करायचे. मग मी यांच्यासाठी प्रार्थना करू का? आता सावीजवळ जी नर्स असते ती म्हणते,
की हो, तू तरी त्यांच्यासाठी प्रार्थना कर, म्हणजे त्यांची हरवलेली महत्त्वाची वस्तू त्यांना नक्कीच सापडेल. आता सावी जी आहे, ती धैर्यासाठी देवाला प्रार्थना करते आहे. तर प्रेक्षकांनो, सावीची ही प्रार्थना सफल होईल का? आणि धैर्याची जी हरवलेली महत्त्वाची वस्तू आहे, म्हणजेच त्याची बायको सावी धैर्याला परत मिळणार का? आपण पुढे बघूया. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.